जय शिवराय मित्रांनो, वज्रगड पुरंदर किल्ला पाहिल्यानंतर आम्ही दौलतमंगलगड पाहण्यासाठी निघालो। दौलतमंगलगड हा किल्ला वर्षभरात लाखो लोक येतात, पण 90% लोकांना हे माहीत नाही की या ठिकाणी किल्ला आहे। चला तर मग त्या किल्ल्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। किल्ल्यावरती भोलेश्वर महादेवाचे मंदिर असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये या किल्ल्यावर सर्वात जास्त गर्दी असते। श्रावण महिना संपल्यानंतर मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते। हा किल्ला शहाजी राजांची राजधानी होती। दौलतमंगल किल्ला हा पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे, जो पुणे सोलापूर मार्गावरील यवत गावाजवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2300 फूट इतका आहे। शिवकाळात पुण्यावर स्वारी करणाऱ्या आदिलशाहीचा सरदार मुराद जगदेव यांनी इसवी सन 1636 या सुमारास दौलतमंगल हा किल्ला बांधला। बघू शकता गडावरच्या पहिल्या बुरुजाचे आपल्याला अवशेष पाहावयास मिळतात। बुरुजाच्या बाजूला आपल्याला कातळकोरीव पाणी टाके पाहावयास मिळतात। बघू शकता तुम्ही, काम टाके आहे। जानूबाई मंदिरासमोर आपल्याला समाध्या पाहावयास मिळतात। 5 मिनिटाची पाईपलाईन करून आल्यानंतर गडाचा पहिला बुरुज पाहतो। थोडं पुढे आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे। हे खूप मोठे आहे आणि याच्या पुढच्या बाजूचं आहे ते सुद्धा खूप मोठं आहे, तेही पाहू। खूप मोठं पाण्याचं टाकं इथं आहे व याला लागूनच दुसरं एक हेच अटॅच पाण्याचं टाकं आहे। तसेच या ठिकाणी महादेवाची पिंड वगैरे आपल्याला पाहायला भेटत आहे। इथे हनुमान रायाचं मंदिर आहे, बघू शकता। महादेवाचं पिंड बघायला मिळतात, छोटे आणि मोठे पिंड आहे। चला तर मग आपण पुढे जाऊया। माझ्या पाठीमागे किल्ल्याचा पहिला दरवाजा पाहावयास मिळतो। असाच हा खालपासून आलेला पायरी मार्ग आहे। या ठिकाणी हा बुरुज आहे आणि असा दरवाजा। तर चला आता मुख्य किल्ल्यामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी भोलेश्वर महादेवाचे मंदिर आहे, त्याचे दर्शन घेऊ। सुंदर आहे। कमी हे जात
मग काय मुख्य दरवाजा चल पुढं सांगितच हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, बघू शकता. आपण आता त्या ठिकाणी जाणार आहे. चल. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला भुयार पाहावयास मिळतो. मुख्य मंदिराकडे जाण्याच्या अगोदर आपण पूर्वेकडला बुरुज पाहून येऊ. आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक बघतात. दौलत मंगल हा यादवकालीन किल्ला असून त्याचा संबंध भोलेश्वर मंदिराशी आहे. या किल्ल्याचा ऐतिहासिक माहितीवर शरद यादव यांचे यादवकालीन भोलेश्वर हे संशोधन पुस्तक प्रसिद्ध आहे. किल्ला आणि मंदिर हे या परिसरातील एक मुख्य धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. पायपीट करून आल्यानंतर आपण पूर्वेकडल्या बुरुजापाशी येऊन पोहोचतो. चल. या बुरुजावरून खूप लांबवरचे विहंगमाचे दृश्य पाहायला भेटते. खालचा भाग आहे हा दौंड आणि हवेली तालुक्याचा भाग आहे व हा जो भाग आहे पुरंदर सासवड व समोर बारामतीचा भाग आहे. खूपच सुंदर. या ठिकाणी पाहू शकतो खाली काही वास्तूंचे अवशेष आहे तिथं व हा जो आहे मुख्य पायरी मार्ग आहे, महादरवाजा आपण बोलू शकतो. त्या ठिकाणी बुरुज आहे, पलीकडे बुरुज आहे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आलो तिथं बुरुज आहे, पाण्याची टाकी आणि या ठिकाणी ही वास्तू आहे, महादेवाचं मंदिर आहे व तटबंदी बोलताल तर या बाजूला सुद्धा आपणाला लांबपर्यंत तटबंदी पाहायला भेटते. आता आपण मुख्य मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. आज आलेलो आपण दौलत मंगलगड पाहण्यासाठी. तालुका पुरंदर व पुणे जिल्ह्यामध्ये येतो हा किल्ला. तुम्ही नक्कीच या किल्ल्याला आवर्जून भेट द्या. बघू शकता अतिशय चांगला निसर्ग आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी एक छोटा घाट आहे आणि हा असा निसर्ग संपन्न असणारा आपला भाग व हे भोलेश्वराचे प्राचीन मंदिर आणि दौलत मंगल किल्ला. भोलेश्वर महादेवाची मंदिराची लाईन खूप प्रमाणात मोठी असल्या कारणाने आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. आतमधली शिवपिंड व कलाकृती दाखवण्यासाठी मंदिराची तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवली जात आहे. किल्ल्यावरती मंदिर जवळपास 900 वर्षांपूर्वी प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले भोलेश्वर महादेवाचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळतं. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या किल्ल्यावरतील अशी प्रथा आहे की भोलेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महिलांना तोंड झाकून जावे लागतं. या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार लपवून ठेवली होती.
असं म्हटलं जातं. सर्व किल्ला बघून झालेला आहे मित्रांनो. हा गडाचा शेवटचा बुरुज आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर असा बुरुज आहे. माती घेतली का? नाही घे ना, तुला म्हणालो माती घे ना. वड चल इकडे. या बाजूला तटबंदी वगैरे बघितली कुठली तरी. थंबनेलला फोटो काढू. घे ना माती घेतली घे. किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही ढवळगड किल्ल्याकडे निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. नक्कीच भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.